गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॉक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। असला तरी अवकाळी पावसाचं संकट राज्यावर अजूनही कायम आहे। काही दिवसांपासून राज्यात विविध भागात पावसानं हजेरी लावली असून येत्या काळातही पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील काही भागातील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरला असून सोमवारी अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे या 7 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। दरम्यान मध्य महाराष्ट्रातील हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील काही भागांसह मराठवाड्यातील कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसनं घट झाली आहे। मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा तसंच सोलापूरसह विदर्भात नागपूर, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ भागातील तापमानाचा पारा उतरलाय। दरम्यान उष्णतेच्या लाटेनं त्रस्त उत्तर प्रदेशातील लोकांसाठी हवामान विभागानं दिलासादायक बातमी दिली आहे। हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 28 एप्रिल ते 1 मे दरम्यान उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे। या काळात गारपीट आणि जोरदार वाऱ्याचा इशाराही जारी करण्यात आलाय। या बदलामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो। हवामान खात्याच्या माहितीनुसार पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे 28 एप्रिल पासून उत्तर प्रदेशातील हवामान बदलणार आहे। या काळात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं जोरदार वारे वाहू शकतात। यासोबतच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे। हवामान विभागाच्या सांगण्यानुसार या काळात राज्याचे किमान तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढू शकतं। पश्चिम उत्तर प्रदेशात 29 एप्रिल ते 1 मे दरम्यान वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता आणि येथे जोरदार वारेही वाहण्याची शक्यता आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।